नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी गर्दी करणार आहेत. या मेळाव्यात यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याच्या निमित्तानं मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांचा अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. सोबत पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार आहे याबद्दल सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील असं बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रणाली, मनसेच्या दृष्टीने आजचा हा मेळावा किती महत्त्वाचा आहे? विलास, लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा जो दारुण पराभव झाला त्यानंतर आपण बघितलं तर मनसे अध्यक्षांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक छोटेखानी भाषण त्यांच्या मोजक्याच पदाधिकाऱ्यांसमोर पक्षाच्या कार्यकारिणीतल्या काही सदस्यांबरोबर समोर केलेलं होतं. परंतु त्यानंतर मात्र आजचा जो मेळावा आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारा असा हा मेळावा आहे. आजची जी सभा आहे ही जाहीर सभा असल्यामुळं आज जो काही संदेश आहे तो केवळ मनसैनिकांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठीचा हा संदेश असतो आणि त्यामुळे आज मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढं मोठ्या प्रमाणावर भाषण मनसे अध्यक्ष करणार आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी राज्यामध्ये घडल्या म्हणजे नवीन सरकार आलं, त्याचबरोबर संतोष देशमुख हत्याकांड असेल किंवा गेल्या काही दिवसांमध्ये महापुरुषांचा होणारा अवमान असेल, छावा चित्रपटाची जी काही एकूण त्याला जी प्रसिद्धी प्राप्त झाली आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यातून जे काही वादंग निर्माण झालेले आहे, नागपूर दंगलीसारखं प्रकरण त्यानंतर घडलेलं आहे, अशा अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांच्याकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यामुळे आज राज ठाकरे या सगळ्याच मुद्द्यांना हात घालतील. महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अनेक मुद्द्यांवर भरकटल्यासारखा दिसतोय आणि मूळ मुद्द्यांपासून महाराष्ट्र कुठेतरी बाजूला सारला जातो आहे असं अनेक मनसैनिकांचं म्हणणं असतं. तर त्या मुद्द्यांवर आज राज ठाकरे नेमकं मनसैनिकांना नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की येत्या 6 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. मिनी विधानसभाच म्हटलं जात आहे त्याला, कारण सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका या थकलेल्या आहेत. त्या जेव्हा होतील त्यावेळेला सरसकट या सगळ्या निवडणुका लागतील असं बोललं जात आहे आणि त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर 6 महिन्याआधी मनसैनिकांची मानसिक स्थिती या संपूर्ण निवडणुकांसाठी, कारण या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका याच मनसेसाठी जास्त ताकदीनं मनसे लढत असते आणि त्यामुळे त्या अतिशय महत्वाच्या आहे या पक्षासाठी आणि म्हणूनच राज ठाकरे त्या दृष्टीनं काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा आजच्या दिवशी बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.